श्री शिवाय नमस्तुभ्यं अनंत कोटी ब्रह्मांड नायक असंख्य गुण निलय परमानंद कंद सिंधु मूर्ती भक्तवांचित कल्पतरू भक्तवत्सल भक्त शरणागत वत्सल भगवान भूत भावन सांब सदाशिवांची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथा भगवान केळेश्वरांच्या सानिध्यामध्ये मा परमंबा जगदंबा अंबिका मातेच्या कुशीमध्ये त्याच भगवान परमात्म्याच्या कृपेने मा परमंबा जगदंबा अंबिका मातेच्या महती कृपापात्राने
आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला भगवान सांब सदाशिवांची असणारी ही गाथा श्रवण करायला प्राप्त होत आहे। हे आपलं अहोभाग्य आहे। दर्शन हे खालूनच घ्यायचं। ज्या वेळेला कथा चालू होते ना त्यावेळेला कधीच दर्शनाला व्यासपीठावर यायचं नाही, विक्षेप होत असतो। व्यासपीठावरच दर्शनाला आलं पाहिजे असं काही नाही, लांबूनही नमस्कार केला तरी भरपूर आहे। कथेमध्ये आपण ऐकलं असेल, विक्षेप कधीच झाला नाही पाहिजे। खरा तर नियम असा आहे कथेचा, कथेला येण्याच्या अगोदर, वक्ता येण्याच्या अगोदरच आपण आसनावर बसलं पाहिजे, हा कथेचा नियम आहे। आणि कथा प्रारंभ झाली आणि कथा प्रारंभ झाल्यानंतर मग मध्येच यायचं आणि कुठंतरी बसायचं, विक्षेप करायचा, हा दोष सांगितलेला आहे। अशी असणारी पवित्र असणारे भगवान महादेवाची असणारी ही पवित्र कथा आपण श्रवण करत आहोत या महाशिवरात्रीच्या पर्वणीवर। आणि उद्या तो असणारा महापर्वकाल शिवरात्रीचा, शिवरात्र नाही तर महाशिवरात्र। कारण प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते, पण ही येणारी शिवरात्र आहे ना वर्षातून एकदाच येते, म्हणून ही महाशिवरात्र। आणि महिन्याला येणारी तिला शिवरात्र म्हटलं जातं। षडोपचारे त्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी आपण त्या भगवान सांब सदाशिवांचं पूजन करायचं आहे। पूजेचे असणारे अंग मी तुम्हाला कथेमध्ये सांगितले। आणि म्हणून अहम ब्रह्माच सर्वस्य जगत कारणं परम आत्मशिवरूपदृष्टाच स्वयं दृग्विशेषणः। त्रिभुवनाचे असणारे पती ते भगवान शिव आहे। आणि म्हणून अशा सांब सदाशिवांना मी वंदन करतो। मा परंबा जगदंबा रास राशेश्वरी श्री हिमकन्या श्री पार्वती मातेला वंदन करतो। कारण श्री रामकथेमध्ये वर्णन करताना म्हटलेलं आहे, श्रद्धा विश्वास रूपीनं। विश्वास हे भगवान शंकरांचं असणारं प्रतीक मानलं गेलं आणि श्रद्धा म्हणजेच पार्वती आहे। असे असणाऱ्या श्रद्धा आणि विश्वासाला मी वंदन करतो। लक्षपूर्वक ऐका, परमार्थामध्ये सर्वात महत्त्वाची जर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे विश्वास आणि श्रद्धा। या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आपण आपल्या भक्ती मार्गामध्ये भक्ती करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये जर विश्वास आणि श्रद्धा नसेल तर ती भक्ती फलद्रूप होत नाही। भक्ती फलद्रूप करण्यासाठी अंतःकरणामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे, भाव असणं गरजेचं आहे आणि विश्वासही तेवढाच महत्त्वाचा आहे। भगवान शिवांची आराधना का करायची? कारण ते विश्वासाचं प्रतीक आहे। आणि म्हणून तर सांब सदाशिवांची जीवनामध्ये जर उपासना केली तर अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण होईल। त्या पार्वती मातेची असणारी भक्ती का करायची? अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण होईल। आणि म्हणून भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। अरे आपल्या अंतःकरणामध्ये जर श्रद्धा नसेल आणि विश्वासही नसेल, कितीही भक्ती करा तुम्ही, कितीही भक्ती करा, ती भक्ती कधीच फलद्रूप होऊ शकत नाही। कधीच फलद्रूप करण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये भाव असणं गरजेचं आहे।
म्हणजे श्रद्धा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला ज्ञान सांगत असताना म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिनः. अरे गुरुजनांच्या ठिकाणी जी असणारी विद्या आपण ग्रहण करत असतो त्या विद्येमध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे. ज्या ज्ञानामध्ये श्रद्धा नाही ते ज्ञान ज्ञानच नाही, ते अज्ञान ठरेल. आणि म्हणून श्रद्धा ही भक्तीमध्ये खूप महत्त्वाची आहे. किंबहुना भक्तीचा तो गाभा आहे. आणि म्हणून तर म्हटलेलं आहे भक्त्या तुष्यते केवलम भक्तिप्रियो माधव. माझ्या असणाऱ्या भोलेनाथाला फक्त प्रेम श्रद्धा असणं गरजेचं आहे. उद्या महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या पर्वणीवर आमच्याजवळ काही नसू द्या, देव तुम्हाला काही मागत नाही हो. भगवान परमात्मा म्हणत नाही मला हे आणून द्या ते आणून द्या. परमात्मा तुमच्याकडे फक्त मन मागतो. कोणतं मन? सुमन. मला फक्त तुझं असणारं मन चित्त अर्पण कर. आणि म्हणून तर पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. मला फक्त भावाने प्रेमाने अर्पण कर. अरे फूल नसेल, बिल्व पत्र नसेल, अरे पाणी तर भेटेल ना. अरे पाणीही जरी नाही भेटलं तर भाव आहे ना, चित्त अर्पण कर मला. भाव एकदा समर्पित केला ना भगवान परमात्म्याला तर तो देवाकारणे भाव तस्मात् देवयान लगे फारसे झाले चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करवता हातगा. हरे राम कृष्ण हे हरे राम कृष्ण. देवासाठी भावच असणं गरजेचं आहे. आणि म्हणून भावेन देवम कलया नरेंद्रम म्हटलेलं आहे. त्या परमात्म्याला जर प्राप्त करत असेल तर अंतकरणामध्ये भाव असणं गरजेचं आहे. आणि म्हणून उद्या महाशिवरात्रीचं असणारं व्रत आहे. आणि या महाशिवरात्रीच्या पर्वावर आपल्याजवळ साधन किंवा सामुग्री नसेल तर देवाला भाव समर्पित करा, सुमन समर्पित करा. भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कित्येक पुराणामध्ये अशा कथा आलेल्या आहेत. देवाला काही काही भक्तांनी फक्त आपलं मन अर्पण केलं तरी भगवान परमात्म्याने ज्यांच्यावर कृपा केली देवाला काही लागत नसतं हो. जे आहे ते देवाचंच आहे. आपण काय देवाला देणार आहोत? तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. स्वतःचं काय आहे म्हणून आपण देवाला देणार आहोत. पण परमात्म्याला जर पाहिजे असेल तर तुमचा भाव आणि श्रद्धा आणि विश्वास. आणि म्हणून विश्वासो फलदायक. भक्तीमध्ये विश्वास खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून असं शिवरात्रीचं असणारं महापर्व उद्या आपण ते अनुभवणार आहोत. किंबहुना ते आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि म्हणून अशा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान सांब सदाशिवांचं पूजन करावं, 4 प्रहर पूजन करावं. मी सांगितलं रात्रीला महत्त्व आहे. दिवसापेक्षा रात्र जास्त महत्त्वाची आहे शिवरात्र. त्याचं कारण आहे रात्री का साधना करावी. रामप्रभू दिवसा 12 वाजता जन्माला आले आणि श्रीकृष्ण परमात्मा रात्री 12 वाजता जन्माला आले. आणि म्हणून डोंगरेजी महाराज एक भाव सांगायचे, दिवसा 12 वाजता रामप्रभू जन्माला आले त्याचं कारण होतं का. अरे 12 वाजेपर्यंत एखाद्या सदग्रहस्थानी जर शेतीमध्ये कुठे काम कष्ट केले तर 12 वाजता त्याच्या पोटामध्ये भुकेचा डोंब उठतो, भूक लागते त्याला. हो, माझ्या परमात्म्याने 12 वाजता अवतार घेतला का. परमात्म्याने सांगितलं अरे भूक लागलेली आहे ना, माझं दर्शन कर तू तृप्त होशील. दिवसा 12 वाजता अवतार घेऊन भगवान परमात्म्याने आपल्याला शिकवलं भुकेलाही मारायचं आहे.
रात्री 12 वाजता कृष्ण परमात्म्याने जन्म घेतला, कारण आहे रात्रीच्या वेळेला काम माणसाला सतावतो आणि म्हणून कामाला जर मारायचं असेल तर तुम्हाला कृष्णाचं दर्शन करावं लागेल, भगवान परमात्म्याचं असणारं चरित्र ऐकावं लागेल. आणि म्हणून महाशिवरात्र रात्रीच्याच वेळेला आहे. ज्या देवाने कामाला जाळून टाकलं अशा असणाऱ्या भूत भावन असणाऱ्या महाकालाची उपासना आपल्याला रात्रीच्या वेळेला करायची आहे. त्याचं कारणच आहे, या कामाला आपल्याला संपवायचं असेल तर या महाशिवरात्रीच्या व्रतावर आपण भगवान शंकराची असणारी ती 4 प्रहराची असणारी पूजा केली पाहिजे. गंध पुष्प धूप दीप नैवेद्य पाद्य अर्घ आचनम स्नान वस्त्र गंध पुष्प धूप दीप नैवेद्य या सर्व प्रकारचे असणारे पूजेचे असणारे विधान सांगितलेले आहे. प्रथम पाद्य पूजन करायचं, भगवान परमात्म्याला अर्घ्य द्यायचं, आचमन करायचं आणि मग परमात्म्याला स्नान घालायचं. स्नान घालून सुंदर अशा प्रकारे भगवान परमात्म्याला वस्त्राने पुसायचं आणि वस्त्र समर्पित करायचे देवाला. लक्षपूर्वक ऐका, सुंदर अशा प्रकारचे आभूषण देवाला समर्पित करायचे. आभूषण समर्पित केल्यानंतर त्या भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या त्या पिंडीवर शिवलिंगावर त्रिपुंड धारक अशा प्रकारचा गंध लावायचा. त्रिपुंड मी सांगितलं तुम्हाला, त्रिपुंड गंध का लावला जातो? ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं स्वरूप आहे. त्रिपुंड असणारा गंध लावला की मध्ये एक बिंदी लावायची भगवान शंकराच्या त्या असणाऱ्या पिंडीला. नंतर पुष्प समर्पित करायचे. पुष्प समर्पित केल्यानंतर धूप, त्या ठिकाणी धूपाने भगवान परमात्म्याला ओवाळायचं, भगवान परमात्म्यासमोर धूप लावायची. आपण अगरबत्ती लावतो, अगरबत्ती शास्त्राला मान्य नाही. लक्षपूर्वक ऐका, धूप शास्त्राला मान्य आहे. तुम्ही कोणताही ग्रंथ उचला दत्तात्रय महाराजांनी, कोणत्याही ग्रंथामध्ये मला फक्त अगरबत्तीचं वर्णन दाखवा केरोजी महाराज, कुठेच नाही अगरबत्तीचं वर्णन. धूपम दीपम समर्पयामी, धूपाचं वर्णन आहे. धूप म्हणजे गायीच्या शेणापासून बनवलेली गौरी आणि ती गौरी तिच्यावर तूप टाकून ती परमात्म्यासमोर जाळल्यानंतर भगवान परमात्मा जास्तच प्रसन्न होतो. जर नित्य नेमाने सायंकाळच्या वेळेला गोधुलीच्या वेळेला आपण जर आपल्या घरामध्ये मंदिरामध्ये जर गायीच्या शेणाची असणारी गौरी आहे ना, ती पेटवून तिच्यावर देशी तूप टाकून जर पेटवली आणि परमात्म्याला त्या ठिकाणी धूप समर्पित केला तर त्या कुटुंबामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. आणि म्हणून धूपम समर्पयामी, धूप समर्पित करायला लावला. नंतर धूप दाखवल्यानंतर दीपम, दीप भगवान परमात्म्याला दीप दाखवून त्या दीपाने ओवाळायचं आहे. आणि मग दीपाने ओवाळल्यानंतर मग नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्य दाखवायचा देवाला. नैवेद्य दाखवल्यानंतर मग तांबूलम स्तवपाठ तर्पण नमस्कार आणि मग दक्षिणा, ही 16 प्रकारची असणारे त्या ठिकाणी पूजा सांगितलेली आहे. ज्या वेळेला तुम्ही हे सर्व कराल, नैवेद्य दाखवाल, तांबूलम, आणि नंतर मग त्या ठिकाणी तांबूल म्हणजे विडा ठेवणं, आणि नंतर मग स्तवपाठ, भगवान शंकरांची जी जी स्तुती केलेली आहे ना ग्रंथामध्ये त्या स्तुतीचं वर्णन करायचं. नमामि शमिशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मस्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाशवासम भजेहम निराकार ओंकार मूलम तुरीयम गिरा ज्ञान गोतीतमीशम गिरीशम करालम महाकालकालम कृपालम गुणागार संसार पारम नतोहम तुषाराद्रि संकाश गौरम गभीरम मनोभूतकोटि प्रभासरी शरीरम स्फुरमौलिकल्लोलिनी गंगा लसद्भालबालेन्दु कंठे भुजंगा. त्या भगवान परमात्म्याची कोणत्याही एका स्तोत्राने तुम्ही स्तुती करा. जर आम्हाला वाचता येत नाही हो, आम्ही काय करायचं? काहीच करायचं नाही. नमः शिवाय, नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा. उद्या शिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही 4 प्रहर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जर जप केला, लक्षपूर्वक ऐका, वर्षभर साधना केल्याचं जे पुण्य प्राप्त होतं ते एकाच रात्रीमध्ये प्राप्त होईल. लाखो नाव जर भगवान सांब सदाशिवांचे जर घेतले,
एका रात्रीमध्ये तर 1,00,000 पेक्षाही जास्त मंत्र होईल. आणि एवढे जर नाम आपण सदाशिवांचे घेतले महाशिवरात्रीच्या दिवशी, लक्षपूर्वक ऐका, एक नाम घेतल्यानंतर 1000 वेळा नाम घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं. कधी? फक्त महाशिवरात्रीला, वर्षातून एकच दिवस. एक नाम घेतलं तर 1000 वेळा नाम घेतल्याचं पुण्य प्राप्त होईल. अरे 1,00,000 वेळा जर आपण नमः शिवाय या मंत्राचा जप केला तर करोडो वेळा आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याचं पुण्य प्राप्त होईल. आणि म्हणून फक्त नमः शिवाय. आता याच्याही पुढे सांगेल, काही माणसं म्हणतील आम्हाला नमः शिवाय म्हणायला सुद्धा जड जातं, तेही कठीण आहे. मग त्याच्यापेक्षाही सोपं सांगू का? ओम नमः शिवाय तुम्ही म्हणू शकत नाही, नका म्हणून, फक्त शिव 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 शिव. अवघड आहे का शिव म्हणायला? भांडायला लागल्यानंतर कितीतरी शिव्या देऊ. पण देवाचं नाव घ्यायला लावलं की लगेच तोंड बंद होतं आपलं. पुराणामध्येच वर्णन आलेलं आहे. देवर्षी नारद असे चाललेले होते आणि त्या देवर्षी नारदांना एका भक्ताने विचारलं, महाराज तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, वेद वेत्ता आहात, पुराणांचे असणारे तुम्ही जाणकार आहात, म्हणून महर्षी तुम्हाला प्रश्न करत आहे. नारदाने त्याला विचारलं, विचारा काय विचारायचं. त्याने सांगितलं, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य सांगा ना आम्हाला. जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय आहे? आपण फक्त मातीच्या बनवलेल्या इमारतीलाच आश्चर्य मानतो. जगातलं मोठं आश्चर्य देवर्षी नारदांनी सांगितलं. काय आश्चर्य आहे? देवर्षी नारद म्हणता, सांगू का जगातलं सर्वात मोठं आश्चर्य? सुलभम भगवन नाम जीवाच वशवर्तिनी तथापि नरकम यांती आश्चर्यम मत परम. जगातलं सर्वात मोठं आश्चर्य नारद महर्षींनी सांगितलं की सुलभम भगवन नाम, देवाचं नाव जगामध्ये सर्वात सोपं आहे घेण्यासाठी. काहीच लागत नाही, त्याला मोल द्यावं लागत नाही, असं नाव देवाचं सोपं आहे. त्याच्याही पुढे नारद महर्षी म्हणतात, जीवाच वशवर्तिनी. त्याच्या पुढचं आश्चर्य सांगतो, जीव नावाचं इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये आहे. आपल्याला जे वाटेल ते बोलता येतं. बरोबर आहे की नाही? अरे जे तुमच्या मनामध्ये येतं तेच तुमच्या होठावर येतं की नाही? जे मनाला वाटतं ते बोलता येतं. बरोबर आहे की नाही? देवाचं नाव सोपं आहे, जीभ नावाचं इंद्रिय ताब्यात आहे, तरी माणसं नरकाला चालले. हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. देवाचं नाव सोपं असूनही आम्ही घेऊ शकत नाही, याच्यापेक्षा मोठं आश्चर्य काय असेल हो? आणि म्हणून नमः शिवाय म्हणता येत नसेल तर म्हणू नका, पण शिव 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 तर म्हणा, तरीही कल्याण होईल. आणि म्हणून माझ्या भोलेनाथाला काही लागत नाही, फक्त तुम्ही त्याचं नाम जरी घेतलं ना, अरे महादेव 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 जरी म्हटलं तरी भगवान भोलेनाथ म्हणतात की यांनी मला अरे विकत घेऊन टाकलं की काय, केवढं मोठं ऋण यांनी माझ्यावर केलं. आणि म्हणून त्या महादेवाची असणारी उपासना आपल्याला त्या शिवरात्रीच्या पर्वणीवर करायची आहे. वर्षातून एकदाच येणार आहे. पुढच्या वर्षी येणाऱ्या शिवरात्रीला आपण राहू किंवा नाही राहू याची काही गॅरंटी नाही. कल करे सो आज करे, आज करे सो अब करे. आहा, दिवस आपल्याजवळ राहिले नाही, वेळ आपल्याजवळ नाही. तत्क्षणी साधना जीवनामध्ये करावी लागणार आहे. जीवन क्षणभंगूर झालेलं आहे, क्षणभंगूर आहे. आणि म्हणून एवढा मोठा पर्वकाळ येणार आहे. भगवान केळेश्वराच्या प्रणांगणामध्ये या महाशिवरात्रीच्या पर्वणीवर आपण भगवंताची कथाही श्रवण करणार आहे आणि भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या नामाचाही जप करू, 4 प्रहर पूजनही करू. त्याचं फल आपल्याला प्राप्त होईल, यामध्ये संदेह नाही. आणि म्हणून त्याच भगवान परमात्म्याचं स्तवन करा, तर्पण करा आणि देवाला नमस्कार करा आणि मग दक्षिणा ठेवा. ही षडोपचार असणारी 16 प्रकारची असणारी भगवान परमात्म्याच्या पूजाचा विधी सांगितलेला आहे. शिव है शक्ती, शिव है भक्ति, शिव है भक्ति, शिव है ब्रह्मा, शिव है
दास्यामि सुतं तेऽहं मृत्युहीनमयो निजम् हरिर्विधिष्य भगवन् किं तान्ये महामुने। ब्रह्मदेवजी महाराज देवर्षी नारदांना शिव महापुराणाची कथा सांगत आहे। आहा महाराज, रात्रंदिवस ते नंदिकेश्वर भगवान शिवांच्या बरोबर असतात। त्या नंदिकेश्वरांचा प्रादुर्भाव कसा झाला, विभिन्न प्रकारच्या असणाऱ्या कथा पुराणामध्ये आलेल्या आहेत। आणि म्हणून शिलाद नावांच्या मुनी, त्या मुनींचं असणारं चरित्र ब्रह्मदेवजी महाराज देवर्षी नारदांना सांगत आहे। शिलाद नावाचे मुनी तपश्चर्येसाठी बसले। हजारो वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवजी महाराज प्रसन्न झाले। आणि मग प्रसन्न झाल्यानंतर त्या देवांना त्या ठिकाणी शिलाद मुनी म्हणत आहे, महाराज मला संतती पाहिजे, पण अशी संतती पाहिजे अयोनी संभव, किंबहुना ती जन्माला आल्यानंतर मरण पावलीच नाही पाहिजे, म्हणजे तिला मृत्यूच नको आहे, अशी संतती पाहिजे। भगवान विष्णू म्हणायला लागले, माझं काम आहे जन्माला घालणं, ते माझं काम आहे पालन करणं, आणि ब्रह्मदेवाचं काम आहे जन्माला घालणं, पण आम्ही मृत्यूची असणारे देवता नाही। जर तुझ्या असणाऱ्या पुत्राला मृत्यू नको आहे आणि मृत्यूच्या भयातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुला भगवान शंकराची साधना करावी लागेल। देवांचे देव असणारे महादेव, त्या महादेवांची उपासना करा। शिलाद मुनीनं सांगितलं चालेल, आणि मग ते शिलाद मुनी परत तपश्चर्येसाठी बसले। न दास्यामि सुतं तेऽहं मृत्युहीन न योनिजम्, अयोनी संभव असणारा पुत्र शिलाद नावाच्या असणाऱ्या मुनींना पाहिजे होता। हरिर्विदेश्य भगवान किं तान्ये महामुने, भगतिहीन गुण सब सुख ऐसे, लवन बिना बहु व्यंजन जैसे, भगतिवंत अति नीच भूप्राणी, मोहि प्राण प्रिय असी मम बानी। आणि मग ते शिलाद नावाचे ऋषी होते ना, शिलाद नावाचे ऋषी तपश्चर्येला बसले आणि खूप कठोर असणारी तपश्चर्या त्या शिलाद नावाच्या ऋषींनी केली। तपश्चर्या केली तर अंगावर वारुळ लागला, जसे वाल्मिक ऋषींनी तपश्चर्या केली होती। आणि तपश्चर्या केल्यानंतर वाल्मिक ऋषींच्या अंगावरही त्या ठिकाणी वारुळ लागलं। वारुळ लागल्यामुळेच त्यांचं नाव वाल्मिक पडलेलं आहे। अशीच तपश्चर्या या असणाऱ्या शिलाद नावाच्या मुनींनी केली। आणि मग एवढी खडतर अशा प्रकारची तपश्चर्या करत असताना अंगावरची असणारी कातडी होती ना, तीही शिल्लक राहिली नाही, मांसही शिल्लक राहिलं नाही। विचार करा किती तपश्चर्या केली असं। लाखो वर्ष त्या शिलाद मुनींनी तपश्चर्या केली भगवान शंकराची। फक्त आस्थी पंजर शरीर राहिलं, फक्त हाडं शिल्लक राहिली। आणि इथे वर्णन आलेलं आहे, हाडं शिल्लक राहिले तरी ते जिवंत होते। ते होतं सत्ययुग। सत्ययुगामध्ये माणसाच्या अंगावरची कातडी जरी गेली तरीही माणसं हाडानी का होईना शिल्लक राहत होती आणि जिवंत राहत होती। आता माणसाच्या अंगावर कितीही मांस चढलं तरी माणसं जगत नाही, आहा मरतात। आणि म्हणून तर कोणी म्हटलेलं आहे मानस योग साधनेमध्ये पुस्तकात ज्ञान नाही, आणि भोजनात शक्ती नाही, आणि पैशात सुख नाही, आणि संबंधी लोकांमध्ये प्रेम नाही। हे सूत्र आहे बरं का, मानस योग साधनेचं असणारं सूत्र आहे। स्वामी दीनानाथजी महाराजांबरोबर मी पण मानस योग केलं। ज्याला आरोग्य टिकवायचं असेल त्यांनी मानस योग करा, जीवनात एकही रोग येणार नाही मानस योग साधनेनं। भोजनात शक्ती नाही,
हा भ्रम आहे की जेवण केल्यानंतर शक्ती तयार होती. शक्ती उपासामध्ये आहे, हे ध्यानामध्ये घ्या. उपास केल्यानंतरही शरीरामध्ये शक्ती वाढते. आणि जर भोजनात शक्ती असं जर आपण म्हणत असेल आणि कितीही जरी अन्न खाऊन आपण शरीर बनवत असेल, पण ती आतली असणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा वेगळी असते बरं का. ती शक्ती वेगळी आहे, ती ध्यानातून तयार होत असते. आणि म्हणून मानस योगमध्ये ध्यान योग सांगितलेला आहे. ध्यानाने शक्ती तयार होती, झोपेतून शक्ती तयार होती. केवळ अन्न ग्रहण केलं म्हणजे अंगामध्ये शक्ती येते असं नाही. माणूस ज्या वेळेला झोपला जातो ना, झोपी गेल्यानंतर त्याच्या अंगामध्ये ती शक्ती तयार होती. अरे किती चांगलं अन्न खायला द्या. मला विचारायचं विष्णू महाराज, दररोज त्यांनी या ठिकाणी पंचपक्वान्न जरी खाल्ले आणि चांगले शक्तिवर्धक जरी या ठिकाणी फळं खाल्ले, पण त्याला जर झोप दिली नाही तर तो जगेल का? अहो जगूच शकत नाही. शरीराला जितकी झोप महत्त्वाची आहे ती अन्नापेक्षाही लाख पटीनं झोप महत्त्वाची आहे. म्हणजेच झोप म्हणजे काय? गहरी निद्रा म्हणजेच ध्यान. ध्यान ही साधना सांगितली. मला सांगायचं काय की उपासामध्ये खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी शक्ती आहे. पण उपास धरल्यानंतर माणसं घरामध्ये जर टायमावर काय बनवलं नाही तर किती चिरडतात, काय काय बोलतात, घरच्याचा उद्धार करतात. बरोबर आहे की नाही? उपास खूप मोठी साधना आहे, उपासना आहे ती. आणि त्या शिलाद नावाच्या ऋषींनी लाखो वर्ष तपश्चर्या केली, फक्त हाडं शिल्लक राहिली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शिव प्रसन्न झाल्यानंतर शिलाद ऋषींना स्पर्श केला आणि स्पर्श केल्या केल्या मुनी शिलादने शिवके वरसे नंदीश्वर सासुत पाया आहे. स्पर्श केल्या केल्या त्या ठिकाणी भगवान शिव प्रभूंचा स्पर्श झाला आणि शिलाद मुनी परत आहे तसेच झाले. आणि मग शिलादांना भगवान शिव म्हणतात, वरम ब्रूहि, वर मागा. शिलाद मुनी खूप खडतर अशा प्रकारची तपश्चर्या आपण केली. मी खूप जपी तपी पाहिले माझ्या जीवनामध्ये, असं तप करणारा मला पहिल्यांदाच भेटला. सांगा काय पाहिजे तुम्हाला? आणि मग त्यावेळेला शिलाद ऋषींनी सांगितलं की तुमच्यासारखा असणारा पुत्र मला हवा आहे. पुत्र कसा आहे? काळाचेही महाकाळ आहात तुम्ही, आणि म्हणून मला अशी संतती पाहिजे की तिला मृत्यू नको आहे. अयोनी संभव. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं तथास्तु, जा. आणि मग तेच असणारे शिलाद मुनी आपल्या घरी आले आणि आपल्या कुटियामध्ये राहत असताना शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे की ते भगवान शंकर त्यांच्या देहामध्ये गेले. कोणाच्या? त्या शिलाद मुनीच्या. आणि देहामध्ये गेल्यानंतर एक दिवस ते खड्डा खोदत होते आणि अचानक त्या ठिकाणी एक छोटंसं असणारं बालक त्यांना प्राप्त झालं. अयोनी संभव असणारे ते नंदिकेश्वर भगवान होते. बोलिए श्री नंदिकेश्वर भगवान की जय. तात नंदी तवा अल्पयुः सर्व शास्त्रार्थ पारगः न दृष्टमेव चापेशम यायुर्वर्षाद तत्परम. अशी असणारे नंदिकेश्वर प्रकट झाले. आणि भगवान नंदिकेश्वर 1 वर्षाचे असतानाच मुखातून नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा असणारा मंत्र त्यांच्या मुखातून बाहेर पडला. अवघ्या 5 वर्षामध्ये सकल शास्त्राचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. अहो ते काही सामान्य होते का? साक्षात भगवान शिवच नंदी बनून आलेले होते. खूप मोठी तपश्चर्या सांगितली नंदिकेश्वरांची. वनामध्ये राहून नंदिकेश्वराने तपश्चर्या केली. भगवान सांब सदाशिवांना प्रसन्न केलं. न तात तपसा मृत्युर्वैशिष्यते विद्यया महादेवस्य भजना मृत्युम जेष्यामि नान्यथाः. अशी खडतर अशा प्रकारची तपश्चर्या केली. भगवान शंकरांना प्रसन्न केलं. तपसे प्रसन्न हो शिवजीने नंदीश्वर का दुख दूर किया. तू अजर अमर अविनाशी है मेरा प्रिय माँ का पुत्र हुआ. मैं तुझे गणेश्वर पद देता हूँ इस जपतेश्वर का प्राणंद में सुनकर शिव की प्रिय वाणी को नंदीश्वर खुश हुआ है. वर्णन केलेलं आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले नंदिकेश्वरावर आणि अजर आणि अमर होण्याचा, अविनाशी होण्याचा आशीर्वाद देऊन टाकला. आणि आजपासून तू माझा पुत्र आहे. भगवान शंकरांनी त्या नंदिकेश्वरांना आपल्या बरोबर घेतलं आणि कोणतं पद दिलं? गणेश्वर नावाचं पद. गणेश्वर नावाचं पद नंदिकेश्वरांना दिलं.
आणि म्हणून भगवान शंकराचे असणारे ते महत्वाचे असणारे कोण आहे त्या ठिकाणी गण आहे नंदिकेश्वर. भगवान शंकरांना सोडून कधी ते राहिलेच नाही आणि राहणारही नाही. आणि म्हणून आपण जिथे जिथे शिवालयामध्ये जातो तिथे आपल्याला भगवान शंकराच्या समोरच हा नंदी दिसतो. क्वचित वृंदावनामध्ये गोपेश्वर महादेवांचं मंदिर आहे तिथे नंदी हा बाजूला आहे. जरी बाजूला असला ज्या वेळेला महारास चालू होता आणि त्या महारासामध्ये भगवान शंकर गोपी बनून गेले आणि गोपी बनून गेल्यानंतर नंदिकेश्वराला राहावं गेलं नाही. माझे असणारे स्वामी कुठे आहे, मला सोडून गेले का? आणि म्हणून ते नंदिकेश्वर डोकून पाहत होते कुठे आहे माझे भगवान शिव, कुठे आहे माझे भगवान शिव, शोध घेत होते. आणि म्हणून तिथे बाजूला नंदी दाखवलेला आहे ते नंदिकेश्वर भगवान शंकरांना त्या ठिकाणी शोधत होते. क्वचित ठिकाणी असे मंदिर आहे त्या ठिकाणी असणार लीलाही त्या प्रकारच्या आहे. पण नंदी हा भगवान शंकराच्या समोरच आहे. त्याची एक सुंदर कथा तुम्हाला सांगतो. एक वेळेचा प्रसंग, भगवान शंकरांचं असणार नृत्य पाहण्यासाठी स्वर्गातील असणारे देव असतील, ब्रह्मदेवजी महाराज असतील आणि भगवान विष्णूही ते असणारे भगवान शंकराचा असणारे ते तांडव नृत्य पाहण्यासाठी यायचे. आणि ते तांडव नृत्य पाहण्यासाठी भगवान विष्णू गरुडाबरोबर आले. आपलं वाहन बरोबर आणलं आणि वाहनाबरोबर भगवान शिव प्रभूंचा असणार त्या ठिकाणी ते नृत्य पाहण्यासाठी भगवान विष्णू आले. आणि भगवान विष्णूने आपलं असणारं वाहन होतं गरुडाला बाजूला सोडलं आणि ते भगवान विष्णू त्या असणाऱ्या सभेमध्ये येऊन बसले जिथे नटराज असणारे सांब सदाशिव नृत्य करणार होते, तांडव नृत्य करणार होते. त्यांचं नृत्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी भगवान श्रीहरी समोर बसले आणि नृत्य सुरू झालं. नृत्य सुरू झाल्यानंतर ते असणारे सांब सदाशिव त्या ठिकाणी नृत्य करायला लागले. कोणासाठी? भगवान विष्णूसाठी, श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी. आणि ते गरुडजी महाराज होते ना ते नंदिकेश्वराजवळ आले आणि नंदिकेश्वराला म्हणा लागले, का रे आम्ही दररोज असणाऱ्या या ठिकाणी या कैलास पर्वतावर येतो. अनेक ठिकाणी भगवान विष्णूची आणि भगवान शिवांची भेट होती, पण मी तुला कधी पाहिलं नाही रे. तू भगवान विष्णूला नमस्कार का करत नाही? भगवान विष्णूची स्तुती का करत नाही? का भगवान विष्णूच्या समोर का येत नाही? त्यांना प्रणाम का करत नाही? असं नंदिकेश्वराला विचारलं. नंदिकेश्वराने सांगितलं, महाराज गरुडजी महाराज, माझ्या अंतकरणामध्ये असं कुठल्याही प्रकारचं असणारा अंतकरणामध्ये मंतव्य नाही. माझ्या मनामध्ये असा कधी विचारही आला नाही. कारण भगवान शिव आणि भगवान विष्णू हे दोन्हीही माझ्यासाठी एकच आहे आणि म्हणून मी शिवांची आराधना करतो. नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला तुला द्यावं लागेल. आणि त्यावेळेला नंदिकेश्वरांचं असणारं लक्ष भगवान शंकराच्या तांडव नृत्यावर होतं आणि भगवान शंकराचे असणारे चरण ते आपल्या नेत्रांनी पाहत होते. पण गरुड काय ऐकायला तयार नाही. आणि मग नंदिकेश्वराला राग आला आणि मग नंदिकेश्वर म्हणतात, तुला थोडा वेळही दमने गेलं का? थोडा वेळ दमने घेणं का? आणि मग आपलं मुख उघडलं आणि त्या मुखाच्या द्वारे त्या गरुडाला आपल्या पोटामध्ये नेऊन ठेवलं. आणि मग भगवान शंकराचं तांडव नृत्य संपलं आणि तांडव नृत्य संपल्यानंतर भगवान श्रीहरी आपल्या वैकुंठ लोकाकडे निघणार. गरुडजीला शोधायला लागले, गरुड दिसेना. गरुड कुठे गेला? इकडे तिकडे शोधायला लागले. विचारलं, अरे गरुडाला पाहिलं का? जसं कथा संपल्यानंतर कीर्तन संपल्यानंतर लोक आपल्या वाहनाकडे जातात, तसंच भगवान श्रीहरी आपल्या वाहनाकडे गेले. पण गरुड काय सापडायलाच तयार नाही. गरुड गेला कुठे? इकडे तिकडे शोधायला लागले. कोणी सांगितलं नंदिकेश्वराजवळ दिसत होता. जा नंदिकेश्वराला विचारलं, गरुडाला पाहिलं कधी तू? कुठे आहे गरुड? काळजी करू नका म्हणे. शिंक आली. जो असणारा गरुड तोंडाने गिळलेला होता ना, तो शिंकेनं म्हणजे नाकातून बाहेर फेकला. कोणी? गरुडाने, त्या भगवान नंदिकेश्वरांनी. आणि फेकल्या बराचसा लांब गेला घसरत. आता नाकातून फेकल्यानंतर काय येईल तिची अवस्था? आणि मग गरुडजी महाराज उठून उभे राहिले. नंदिकेश्वराने विचारलं, आता विचारा, काय विचारायचं? म्हणे काहीच विचारायचं नाही. नंदिकेश्वरांच्या असणाऱ्या पोटामध्ये गेल्यानंतर अनंत ब्रह्मांड
अनंत असणारे भगवान विष्णू, अनंत असणारे भगवान शिव या गरुडाने त्या ठिकाणी पोटामध्येच पाहिले. काय असणार नंदिकेश्वरांची उपासना. आणि मग गरुडजी महाराज निघून गेल्यानंतर, भगवान श्रीहरी गेल्यानंतर भगवान शंकर नंदिकेश्वराला म्हणतात, अरे नंदिकेश्वरा, अरे हे चांगलं केलं नाही, तू अपराध केला. महाराज, माझी असणारी दृष्टी तुमच्या चरणावर होती आणि हा मला विक्षेप करत होता, मला सहन झालं नाही. महाराज, आत्तापर्यंत मी तुमच्याजवळ कधीच काही मागितलं नाही. भगवान शंकर नंदिकेश्वरावर प्रसन्न झाले आणि विचारलं, माग, तुला काय मागायचं आहे? महाराज, आजपर्यंत मी कधी मागितलं नाही, आज मागतो. आणि मग नंदिकेश्वरांनी भगवान शंकरांजवळ वरदान मागितलं, महाराज, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी विराजमान व्हाल ना, माझी दृष्टी तुमच्या चरणावर पडली पाहिजे, याच्यापेक्षा मला काही नको आहे. आणि मग भगवान शंकराने सांगितलं, तथास्तु, जिथे मी असेल ना, तुझी असणारी दृष्टी माझ्या चरणावरच पडेल. आणि तेव्हापासून हा नंदी भगवान शंकराच्या समोर राहील. नंदीची दृष्टी भगवान शिवांच्या चरणावर राहील. अशा नंदिकेश्वरांचं असणारं चरित्र ब्रह्मदेवजी महाराजांनी देवर्षी नारदांना सांगितलं. म्हणजे ते अनेक असणाऱ्या अवतारांचं वर्णन या ठिकाणी होत आहे. 2 मिनिटं भगवंताचं भजन घेऊ आणि मग आपण अवताराच्या कथेचं वर्णन करू. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, बोलो नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हम बोलो नमः शिवाय, तुम बोलो नमः शिवाय, बोलो नमः शिवाय. हम बोलो नमः शिवाय, तुम बोलो नमः शिवाय, बोलो नमः शिवाय, तुम बोलो नमः शिवाय. सब ये मेरा बोलो नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. बोले नमः शिवाय, बोले नमः शिवाय, बोले नमः शिवाय, भाव बोले नमः शिवाय. अरे भैया बोले नमः शिवाय, बोले नमः शिवाय, बोले नमः शिवाय, बोले नमः शिवाय. सब बड़े मेरे बोलो नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर 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 हर. यदि नो भगवान प्रीतो मदभक्तो भक्तवत्सलः यदर्शनमिदं चास्त्रं पश्याम्यूत विशेषतः. असे असणारे भगवान सांब सदाशिव शिवांनी भरपूर अवतार घेतले.
अनेक अवतारांचं वर्णन केलं. भगवान सांब सदाशिवांनी द्वापार युगामध्ये विभिन्न प्रकारचे असणारे अवतार ग्रहण केले. त्यामध्ये महाभारतामध्ये भगवान शंकरांनी एक अवतार ग्रहण केला होता. त्या अवताराचं नाव आहे अश्वत्थामा. लक्षपूर्वक ऐका. अश्वत्थामा हा भगवान शंकरांचा 88वा अवतार आहे. अवताराचे प्रकार वेगळे आहे. काही अंश आहे, काही अंशी आहे. द्रोणाचार्य महाराजांनी खडतर अशा प्रकारची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून त्यांनी भगवान शंकरांना प्राप्त केलं. भगवान शंकरांनी द्रोणाचार्यांना विचारलं, महाराज मागा, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. आणि मग द्रोणाचार्य महाराज म्हणतात, महाराज तुमच्यासारखा असणारा शूर वीर असणारा पुत्र मला हवा आहे. भगवान शंकरांनी सांगितलं, तथास्तु, काळजी करू नका, मी तुमच्या घरी जन्माला येईल. आणि म्हणून महाभारतामध्ये अश्वत्थाम्याचा जो अवतार आहे ना, लक्षपूर्वक ऐका, तो संहारतेचा अवतार आहे भगवान शंकराचा. अश्वत्थामा जर जन्माला आले नसते ना तर महाभारताचं युद्धच झालं नसतं. महाभारताच्या युद्धामध्ये आणि संहारतेमध्ये अश्वत्थाम्याचा मोठा वाटा आहे. का? कारण संहारतेची देवता भगवान शंकर आहे. कारण संहार करण्याचं काम भगवान शंकराचं आहे. आणि म्हणून जिथे जिथे भगवान शंकराचे अवतार आहे तिथे संहाराचंच कार्य जास्त आहे. अश्वत्थाम्याचा असणारा जन्म द्रोणाचार्यांच्या घरी भगवान शंकरांनी घेतला. प्रसंग आपल्याला माहीत असेल. छोटेसे असणारे अश्वत्थामा, द्रोणाचार्यांची परिस्थिती खूप गरीब होती, खूप गरिबीची परिस्थिती. भिक्षा मागायची आणि भिक्षा मागून घरी अन्न आणायचं आणि मग ते भिक्षा मागून आणलेलं अन्न ग्रहण करायचं. 5 वर्षाचा अश्वत्थामा आईला जर दूध मागितलं तर आई पीठ कालवायची आणि पिठाला कालवूनच त्या असणाऱ्या बाळाला प्यायला द्यायची. जशी उपमन्यूची कथा आहे अशीच अश्वत्थामाची कथा. एक दिवस अश्वत्थामा आपल्या मित्रांबरोबर खेळत असताना त्या मित्राच्या घरी गेला आणि मित्राच्या घरी गेल्यानंतर त्यांनी खरं दूध पिलं गाईचं. आणि दूध पिल्यानंतर त्यांनी आपल्या मित्राला विचारलं, का रे दूध असं असतं का? म्हणे हो, खूप गोड आणि मधुर लागलं. माझी आई दूध पाजते मला, पण ते असं लागत नाही रे. आज खरंच मी दूध पिल्यासारखं मला वाटलं. आणि मग अश्वत्थामा घरी आला आणि आपल्या आईला म्हणायला लागला, आई मला दूध प्यायचं आहे. आणि नेहमीच्या प्रमाणे आई पीठ कालवायला लागली. त्यावेळेला अश्वत्थाम्याने हात पकडला, आई मला दूध प्यायचं आहे, दूध पाहिजे मला. आणि मग आईला कळालं की अश्वत्थाम्याला दूध काय असतं हे कळालं. मग ती पत्नी गोपी माता आपल्या पतीला म्हणती, अहो मी असं ऐकलं की द्रुपद राजे हे तुमचे लहानपणचे असणारे मित्र आहे. हो, अहो ते सम्राट आहे, राजे आहे. आणि म्हणून जा ना तुम्ही द्रुपद राजाकडे, आपल्या असणाऱ्या अश्वत्थाम्याला दूध पिण्यासाठी एखादी तरी गाय आणा ना. द्रोणाचार्याला हे चांगलं वाटलं आणि द्रोणाचार्य द्रुपद राजाच्या नगरीमध्ये गेले. आणि द्रुपद राजाच्या नगरीमध्ये गेल्यानंतर द्रुपदाने पाहिलं द्रोणाचार्याला. वा द्रोण, अरे खूप वर्षांनी भेट झाली रे. आणि मग द्रोणाचार्य म्हणतात, हो मित्रा मला विसरला का? अरे द्रोण, मित्रता त्याच ठिकाणी असते ज्या ठिकाणी समता असते. अरे तू एक दारिद्र्य असणारा ब्राह्मण आहे आणि मी एक असणारा राजा आहे. असा भर सभेमध्ये द्रोणाचार्यांचा अपमान केला. आणि अपमान केल्यानंतर सहन झालं नाही. तसेच द्रोणाचार्य
परत आपल्या असणाऱ्या कुटियाकडे आले आणि त्या द्रोणाचार्याची आणि पितामह भीष्मांची भेट झाली. आणि भीष्मांची भेट झाल्यानंतर मग पितामहांनी विचार केला, माझे असणारे पौत्र पांडव आणि कौरव यांना विद्या देण्यासाठी, धनुर्विद्या देण्यासाठी द्रोणच या ठिकाणी कुशल आहे. आणि म्हणून द्रोणाचार्यांना त्यांनी आपल्या नगरीमध्ये आणलं. आणि मग नगरीमध्ये आणल्यानंतर त्या ठिकाणी द्रोणाचार्याने कौरव आणि पांडवांना त्या ठिकाणी धनुर्विद्या शिकवली. आणि धनुर्विद्या शिकवल्यानंतर ज्या वेळेला पांडव आणि कौरव द्रोणाचार्यांच्या जवळ गेले, महाराज तुम्ही आम्हाला धनुर्विद्या शिकवली, सांगा गुरुदक्षिणेमध्ये तुम्हाला काय पाहिजे. गुरुदक्षिणा म्हटल्यानंतर द्रोणाचार्याने सांगितलं, हो मला गुरुदक्षिणा देणार का. महाराज जे मागाल ते भेटेल, काही नाही, मला द्रुपदाचं राज्य पाहिजे. काय मागितलं द्रोणाचार्याने? द्रुपदाचं राज्य. आणि मग पांडव होते, आहा, अर्जुन म्हणजे महारथी होते, धनुर्विद्येमध्ये प्रवीण होते अर्जुनजी महाराज. 5 पांडव आणि 100 कौरव ज्या वेळेला गेले ना, तर द्रुपद राजाला पराभूत केलं. आणि पराभूत करून त्या द्रुपदाला बांधलं, रथामध्ये बांधून त्या द्रुपदाला द्रोणाचार्यांच्या समोर आणून उभं केलं. आणि ती नगरी ताब्यात घेतली पांडवांनी द्रुपदाची. आणि मग द्रोणाचार्यांच्या समोर आणून उभं केल्यानंतर मग द्रोणाचार्य म्हणतात, द्रुपद अरे विसरला का मला, आपण लहानपणचे मित्र आहोत, पण आता तू दरिद्री आहे आणि मी तुझ्यापेक्षाही श्रीमंत आहे, माग तुला काय मागायचं ते. आणि मग द्रुपदाने खाली मान घातली. अरे अरे, द्रोणाचार्य म्हणतात, अरे मी तुझ्यासारखा कृपण नाही. त्यावेळेला मी माझ्याजवळ दारिद्र्य होतं, पण लक्षपूर्वक ऐका, एक ना एक दिवस बदलत असतो मनुष्याच्या जीवनातला. कधी दारिद्र्य येईल तर कधी श्रीमंती येईल. जीवन हे बदलत असतं सज्जनो, दिवस कधी थांबत नसतात. या द्रोणाचार्यांच्या चरित्रातून आपल्याला घेता येतं. कधी काळी ती दारिद्र्य होती त्यांच्या घरामध्ये, पण ते नंतर श्रीमंत झाले. याचा अर्थ असा आहे, आज तुमच्याकडे दारिद्र्य आहे पण उद्या श्रीमंती आल्याशिवाय राहणार नाही. आज श्रीमंती असेल तर कधीतरी दारिद्र्यही आल्याशिवाय राहणार नाही. कोवा दरिद्र हो. भगवान शंकराचार्य प्रश्नोत्तरीमध्ये म्हणतात, दरिद्री कोण आहे या जगाच्या पाठीवर. ज्याची तृष्णा पूर्ण झाली नाही तो दरिद्री आहे. द्रोणाचार्य म्हणतात, तू मला दरिद्री म्हटला होता. अरे माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तृष्णा नव्हती. आणि लक्षपूर्वक ऐका, जगात तोच मोठा दरिद्री आहे ज्याची असणारी तृष्णा भागलेली नाही, इच्छा पूर्ण झालेली नाही, तोच दरिद्री आहे जगाच्या पाठीवर. अरे महात्मे त्यांच्यासारखं श्रीमंत कुणीच नाही. मला एक प्रसंग आठवला, स्वामी रामतीर्थांच्या जीवनातला. खूप मोठी विभूती होऊन गेली या भारत देशामध्ये स्वामी रामतीर्थ. ते स्वामी रामतीर्थ परदेशामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचं किंबहुना आपल्या असणाऱ्या वेद वेदांताचा ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी स्वामी रामतीर्थ परदेशामध्ये भ्रमण करत होते. आणि ते स्वामी रामतीर्थ परत आपल्या मायदेशी निघाले. आणि मायदेशी निघाल्यानंतर त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आपल्या देशावर. आणि स्वामी रामतीर्थ एका जहाजामध्ये बसले. आणि जहाजामध्ये बसल्यानंतर त्याच्यामधील असणारे इंग्रज होते ना, ते इंग्रज स्वामी रामतीर्थांना म्हणायला लागले, अहो आजचा दिवस तुमचा खूप चांगला आहे, तुम्ही भाग्यवान आहात. स्वामी रामतीर्थांनी विचारलं, का बरं. अहो तुम्ही ज्या जहाजामध्ये बसले ना, त्या जहाजामध्ये या इंग्लंड देशाचा असणारा राजा, या इंग्लंड देशाचा असणारा राजा आहे ना, तो या जहाजामध्ये जाणार आहे. त्या जहाजामध्ये तुम्ही बसले, तुमचं भाग्य आहे. स्वामी रामतीर्थ होते ते. आहा, असं ऐकल्या ज्यांच्या अंगावर फक्त एकच या ठिकाणी पंचा होता आणि कटिवस्त्र कमरेला गुंडाळलेलं होतं, फक्त हातामध्ये एकच कमंडल होता. साधूची श्रीमंती तुम्हाला सांगतो मी. ओहो, स्वामी रामतीर्थ तार 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 त्या असणाऱ्या जहाजातून खाली उतरले. अहो, त्या इंग्रजांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं, महाराज काय झालं तुम्हाला.
या जहाजामध्ये एक राजा चाललेला आहे, त्याच जहाजामध्ये तुम्ही चाललेले होते आणि तुम्ही खाली उतरले का बरं? स्वामी रामतीर्थाने दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं. स्वामी रामतीर्थ म्हणतात, अरे एका जहाजामध्ये 2 राजे जाऊ शकत नाही. एका जहाजामध्ये 2 राजे जाऊ शकत नाही. कोण म्हणतं? अरे ज्याच्या कंबरेला फक्त एकच कटी वस्त्र आहे, अंगावर फक्त एकच पंच आणि जानवा आहे आणि हातामध्ये फक्त एकच कमंडलू आहे, तो महात्मा म्हणतो एका जहाजामध्ये 2 राजे बसत नसतात. आहा. आणि स्वामी रामतीर्थांचे असणारे उद्गार आहे. स्वामी रामतीर्थ म्हणतात, तो फक्त इंग्लंड देशाचा राजा आहे, आम्ही या त्रिभुवनाचे राजे आहोत, कारण आमचा बाप परमात्मा आहे आणि म्हणून आम्ही या त्रिभुवनाचे राजे आहेत. तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी तुकोबराय म्हणतात. आमच्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही. साधूची श्रीमंती खूप मोठी असली, साधू मनाने श्रीमंत असतात. आणि मग कोवा दरिद्र हो, अरे ज्याची तृष्णा पूर्ण झाली नाही तो दरिद्री आहे द्रोणाचार्य म्हणतात. पण तू मला दरिद्री ठरवलं, आज तू दरिद्री आहे. जा, यातलं निम्म असणारं राज्य मी तुला देऊन टाकतो. निम्म राज्य त्या द्रुपदाला दिलं आणि द्रुपद निघून गेला आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी द्वेष निर्माण झाला आणि इथून पुढे महाभारत घडलं. काय द्वेष निर्माण झाला? या द्रोणाचार्यांनी माझा एवढा अपमान केला आणि म्हणून द्रोणाचार्याला मारण्यासाठी द्रुपद राजाने खूप मोठा अशा प्रकारचा यज्ञ केला. लक्षपूर्वक ऐका. आणि त्या यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञातून यज्ञसेनी असणारी द्रौपदी, त्या द्रौपदीचा जन्म झाला आणि दुसरा जन्म झाला तो दुष्ट दुम्नाचा झाला. हे 2 जन्माला आले त्या यज्ञातून. त्यापैकी असणारे दुष्ट दुम्न होते ना, यांनीच महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्यांचा वध केला. असे असणारे द्रोणाचार्य यांच्या असणाऱ्या कुटुंबामध्ये, यांच्या वंशामध्ये भगवान सांब सदाशिवांनी अश्वत्थाम्याच्या रूपामध्ये अवतार घेतला. महाभारतातला खूप मोठा प्रसंगाकडे वळलो तर आपली कथास्थिती संपून जाईल. आपल्याला पुढे जायचं आहे. अश्वत्थामा आजही जिवंत आहे. महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे. गंगेच्या काठावर कुठे कुठे जिथे जिथे तीर्थ आहे, जिथे धर्म आहे, जिथे दान कर्म होतं, तिथे अश्वत्थामा आजही भेटतो. कित्येकांना भेटलेला आहे असंही आपण ऐकत असतो. आजही जिवंत आहे. का? भगवान सांब सदाशिवांचा असणारा तो अवतार आहे. संहारतेची असणारी देवता भगवान शिव आहे आणि म्हणून अश्वत्थामा हे एक अवतार भगवान शंकरांचा आहे. पुढे एका अवताराचं वर्णन केलेलं आहे. एक वेळेचा प्रसंग, भगवान विष्णू ज्या वेळेला मोहिनीच्या रूपामध्ये प्रगट झाले आणि मोहिनीचं रूप प्रगट झाल्यानंतर ते रूप पाहिल्यानंतर भगवान शंकरांना मोह आवडेना. काय परमात्मा सुंदर असतील, विचार करा तुम्ही. परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णनच केलं जाऊ शकत नाही, इतके सुंदर होते भगवान परमात्मा. वराहा पीडम नटवर वपुहुम कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासं कनककपीशं वैजयन्ती च बालां रन्ध्रान् वेणुर्धर सुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं सुपदरमणं प्राविशत गीतकीर्तिः. मधुसूदन सरस्वती ज्या वेळेला हिमालयातून आले आणि वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर यमुनेच्या काठावर बसले आणि यमुनेच्या काठावर बसून त्या ठिकाणी ओम ओम अहम ब्रह्मास्मी सोहम सोहम या मंत्राची उपासना करत होते. अरे अरे अरे, कोणी त्यांना म्हटलं, अहो या वृंदावनामध्ये येऊन तुम्ही निराकाराची उपासना करत आहे. श्रीकृष्ण परमात्मा किती सुंदर आहे, त्यांची उपासना का करत नाही? असतील सुंदर. मी निराकाराची उपासना करणार आहे, सगुणाची उपासना करणार नाही. मी वेदांती आहे. पण ज्या वेळेला मधुसूदन सरस्वती ध्यान लावून बसलेले होते आणि मग वंशी विभूषित करा नवनीर दाभात आणि मग वंशीचा असणारा आवाज कानावर पडला आणि माझ्या मनमोहक असणाऱ्या परमात्म्याचं स्वरूप मधुसूदन सरस्वतीनं पाहिलं आणि त्या ठिकाणी मधुसूदन सरस्वती सोहन म्हणायचे विसरून गेले.
श्रीकृष्ण कृष्ण कृष्ण. अरे काय सुंदर आहे तो भगवान परमात्मा. माझं मन वेधून टाकलं त्या परमात्म्याने. आहा. आणि म्हणून असं सौंदर्य ज्या परमात्म्याचं आहे त्या परमात्म्याने विश्वमोहिनीचं रूप घेतलं. ते किती सुंदर असेल. की पगडी बांधे सुंदर कितने सुंदर लगे बिहारी कितने लगे प्यारा कितने सुंदर लगे बिहारी कितने लगे प्यारा. पगड़ी बांधे सुंदर वाला की पगड़ी बांधे सुंदर वाला कितना सुंदर लगे बिहारी कितना लगे प्यारा कितना सुंदर लगे बिहारी कितना लगे प्यारा. कान में कुंडल लगे मोर मोर बिरजे कान में कुंडल लगे मोर मोर बिरजे सखिया पगड़ी होई जब फोटो पर बंसी बजाए चा सावरा 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 कितना प्यारा लगे बिहारी कितना लगे प्यारा कितना लगे बिहारी कितना लगे प्यारा. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. खूप सुंदर भजन गायलं आमच्या दत्तात्रय महाराजांनी. एकदा टाळी वाजवायची. हे वृंदावनामध्ये असताना माझं खूप आवडतं असणारं भजन. मी नेहमी ऐकायचो हे भजन. खूप सुंदर भजन. आहा. परमात्मा एवढे सुंदर आहे. त्या सौंदर्याचं वर्णन काय करायचं. भूत भावन असणारे भोलेनाथ बोलवून गेले त्या मोहिनीच्या रूपाला पाहून. आणि परमात्मा एवढे भुलून गेले म्हणतात की त्या मोहिनीच्या मागे लागले भगवान शंकर. आणि मागे लागल्यानंतर ती भगवंताची असणारी लीला ही देवाची लीला.
आणि भगवान शंकरांचं असणारं त्या ठिकाणी ओज असणारी शक्ती या पृथ्वीवर पडली, म्हणजे तेज म्हणतो त्याला. आणि ज्या वेळेला ते तेज या पृथ्वीवर आलं त्यावेळेला ऋषीमुनींना ते तेज वटवृक्षाची असणारी पानं, त्या पानामध्ये त्या तेजाला आपल्या असणाऱ्या हातावर घेतलं, कारण ते शिव तेज होतं. आणि शिव तेज गौतमांची असणारी कन्या अंजनी माता ही त्या पर्वतावर तपश्चर्या करत होती, आणि तेच तेज त्या अंजनीच्या असणाऱ्या कर्णाच्या द्वारे तिच्या गर्भामध्ये उतरवलं गेलं. लक्षपूर्वक ऐका, तेच असणारे भगवान शिव प्रभू अंजनी मातेच्या असणाऱ्या उदरी जन्माला आले. कोणाच्या रूपामध्ये? हनुमंतरायाच्या रूपामध्ये. बोलिए श्री हनुमान जी महाराज की जय. मंगल तू जन में मंगल ही कर दे, मंगल भगवान. मंगल तू जन में मंगल ही कर दे, मंगल भगवान. जय हनुमान. मारुति तुल्य जितेन्द्रिय उदिमता श्रीरामदूतौ शरणं प्रपद्ये. मंगल श्री हनुमान जी महाराज की जय. केळेश्वर भगवान की जय. श्री शिव महापुराण की जय. बोलिए श्री अंबिका माता की जय. वाह, असे असणारे भगवान शिव हनुमंतराय बनून आले, संहारतेची देवता. मारुतीरायांच्या चरित्राचं काय वर्णन करायचं आपल्याला. हनुमंतरायांचं चरित्र रामायणामध्ये एवढं पडलं की एक महिना जरी बोलत बसलं तरी संपायचं नाही, एवढं अद्भुत मारुतीरायांचं असणारं चरित्र आहे. आज योगायोगाने मंगळवार पण आला हनुमंतरायाचा असणारा वार. कलियुगामध्ये लवकर प्रसन्न होणारी देवता जशी भगवान शिव आहे ना, तशी हनुमंतराय पण आहे. का माहिती का? कारण शिवाचा अवतार आहे, आणि म्हणून हनुमंतरायाची उपासना एवढी फलद्रूप सांगितलेली आहे. मंगळवार असेल किंवा शनिवार असेल, या दिवशी जर आपण सुंदरकांडचा जर पाठ केला ना, लक्षपूर्वक ऐका, त्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची व्याधी येणार नाही. लक्षपूर्वक ऐका, त्या कुटुंबामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. कारण सुंदरकांड ग्रंथामध्ये एवढी मोठी ताकद आहे रामायणातला असणारा. कारण या सुंदरकांडामध्ये हनुमंतरायांचं चरित्र आहे, आणि ते माझ्या परमात्म्याला खूप भावतं. ते हे प्राणापरोते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. हे दुख मारुति नंदन जय हो. सुन ले मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे तुझ मारुति नंदन, हे तुझ मारुति नंदन. सुन ले पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन
मारुती रायांबद्दल जर वर्णन करायचं म्हटलं तर एक श्लोक सुंदर कांडमधला अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानिनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपती प्रिय भक्तम वातजातम नमामि. काय वर्णन केलं या श्लोकाची व्याख्या करत असताना इतकी सुंदर आहे. अतुलित बलधामम, ते मारुती राय कसे हनुमंतराय अतुलित बलांचे असणारे धामही. हो 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 हो. मारुती रायांच्या शक्तीबद्दल वर्णन करत असताना सांगितलेलं आहे ऐरावत असणाऱ्या हत्तीमध्ये 12,000 हत्तीचं बळ असणाऱ्या म्हणते त्या इंद्रामध्ये आहे. असे काही करोडो असणारे इंद्र आहे ना, ते हनुमंतरायांच्या एका करंगुळीसारखे आहे. करंगुळीमध्ये तेवढी ताकद होती, एवढी असणारे बलदंड हनुमंतराय होते. आणि म्हणून अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम, हेम शैलाभदेहम, सुवर्णासारखे तप्त मारुती राय, सुवर्णासारखी त्यांची कांती सांगितलेली आहे. का? एक सुंदर प्रसंग सांगून जातो, न कधी ऐकलेला प्रसंग सांगतो तुम्हाला. हनुमंतरायला त्या ठिकाणी सुवर्णाचं कांतिमय या ठिकाणी स्वरूप सांगितलेलं आहे. कारण त्याचं असं आहे की ते रामप्रभूंचं असणारं सोनं होतं. कोण? मारुती राय. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून ज्या वेळेला लंकेमध्ये हनुमंतरायला पाठवलं ना, आणि का पाठवलं भगवान परमात्म्याने? आज परीक्षा घ्यायची आहे, रावणाचं सोनं खरं आहे का माझं सोनं खरं आहे ते पाहायचं आहे. आणि मग कथाभाग आपल्याला माहीत आहे. ज्या वेळेला रावणाच्या समोर मारुती राय गेली आणि हनुमंतराय गेल्यानंतर त्या माकडाला पाहिलं आणि तो रावण म्हणतो, अरे हे दृष्ट वानरा, अरे माझ्या नगरीमध्ये येऊन तू माझ्याच मुलाला मारलं का? माझ्या अनेक असणाऱ्या दैत्यांचा तू वध केला. अरे वानरा, मृत्यू तुझ्या जवळ उभा आहे, तुला मृत्यू दिसत नाही का? हनुमंतराय त्याला म्हणतात, हो ना, तो माझ्या शेजारीच उभा आहे, पण त्याची नजर तुझ्यावर आहे म्हणे, माझ्यावर नाही, हनुमंतराय म्हणतात. आणि मग मारुतीरायांचे असणारे शेपूट पेटवली. कथाभाग खूप मोठा आहे. शेपूट पेटवली आणि शेपूट पेटवल्यानंतर कथा आपल्याला माहीत आहे. हनुमंतराय छोटे झाले आणि मग असणारी अख्खी लंका नगरी पेटवली त्या ठिकाणी हनुमंतरायने. आणि रावणाची सोन्याची लंका ही त्या ठिकाणी जळून गेली बरं का, पण मारुतीरायाचा असणारा एक केस सुद्धा जळाला नाही. लक्षपूर्वक ऐका. अरे जी लंका भगवान शंकराने त्या रावणाला दिली होती ना, आज त्याच भगवान शंकराने विचार केला, हा दुष्ट आहे, हा पापी आहे, याला सोन्याची लंका देण्याच्या लायकीचा नाही, म्हणून परत त्याच मारुतीरायाने भगवान शंकराने मारुतीरायाच्या रूपामध्ये तीच लंका परत जाळून टाकली रावणाची. आणि मग हनुमंतराय ज्या वेळेला जानकी मातेजवळ आले आणि मग जानकी विचारायला लागली की हनुमंत, लंक जली तो जली, पण तुझी असणारी या ठिकाणी पूज म्हणजे शेपूट का जळली नाही? काय उत्तर दिलं हनुमंतरायने? खरं सांगू का, मला माहीत होतं माते की तुम पावक करही निवासा, अग्नीमध्ये तुझा वास आहे. आणि म्हणून आई, मला तुला विचारायचं, आई कधी बाळाला जाळेल का? तू अग्नीमध्ये वास केला हे मला माहीत होतं. आहा, असे हनुमंतराय होते हो, केस जळाला नाही त्यांचा, मारुतीरायांचा. एक वेळेचा युद्धातला प्रसंग असा आहे, ज्या वेळेला रामप्रभूंच्या समोर रावणाची असणारी अमरसेना आली आणि भगवंतांनी धनुष्य खाली ठेवला. आणि धनुष्य खाली ठेवल्यानंतर मारुतीराय भगवंताच्या जवळ आले आणि भगवान परमात्म्याचं खिन्न मन पाहिलं. देवा, काय झालं तुम्हाला? अचानक काय झालं? धनुष्य बाजूला का ठेवलं? आणि मग रामप्रभू हनुमंताला म्हणा लागले, अरे हनुमंता, आज युद्ध करून काहीच उपयोग नाही. का बरं? रावणाने अमरसेना पाठवली. किती वेळा जरी मारलं तरीही ते जिवंतच होतात, मरत नाही. आणि मग काळाची असणारे देवता मारुतीराय भगवान परमात्म्याला म्हणते, देवा काळजी करू नका, एवढंच आहे ना, काळजी करू नका म्हणे, मी त्यांचं काम करतो. अरे हनुमंत, कितीही मारलं तरी ते मरत नाही, ती अमरसेना आहे. मारुतीरायने सांगितलं, माझ्याकडे उपाय आहे, काळजी करू नका देवा. बुद्धिमतां वरिष्ठम म्हटलेलं आहे. अवघेले हनुमंतराय, एवढी असणारी अमरसेना आली आणि अमरसेना आल्यानंतर मारुतीरायने काय केलं? आपली शेपटी लांब केली आणि लांब करून सर्व शेपटीमध्ये गुंडाळली. कोणती? अमरसेना. आणि अमरसेना शेपटीमध्ये गुंडाळली आणि हनुमंतराय अनंत आकाशामध्ये उडाले. अहो, आकाशामध्ये असे उडाले मारुतीराय, जिथे
पृथ्वीची असणारी गुरुत्व आकर्षण शक्ती संपून जाते ना, त्याच्याही वर मारुती राय गेले आणि वानर ते असणाऱ्या हनुमंतरायने ती अमरसेना त्या ठिकाणी नेऊन सोडली. अहो, जिथे पृथ्वीची गुरुत्व आकर्षण शक्ती संपून जाते, परत ती असणारी अमरसेना खाली येऊ शकली नाही. वरच थांबा म्हणे तुम्ही, असे होते हनुमंतराय. हो, संहार त्याची देवता मारुती रायानेच त्या ठिकाणी शोधून आणला तो बाण. रामायण भिन्न भिन्न प्रकारच्या रामायणाच्या खूप कथा आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. मारुती रायाने तोच मंदोदरी कोण बाण आणला आणि भगवान परमात्म्याच्या हातामध्ये दिला आणि त्याच बाणाने रावणाचा वध केला. संहार त्याची देवता हनुमंतराय आहे. राजा राम 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 सीता राम 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 असणाऱ्या भगवान शिवांच्या अवतारांचं वर्णन केलेलं आहे. आपण पुढे जाऊया. पहा, कोटिरुद्र संहितेमध्ये भगवान शिवांच्या असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन केलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगाची असणारी विस्तीर्ण कथा आहे. त्यातील असणारे 2-3 असणाऱ्या ज्योतिर्लिंगाचं आपण चिंतन करणार आहोत. पहा, स्वतःजी महाराज श्रवणकादिक मुनींना सांगत आहे एक प्रसंग. पहिलं असणारं ज्योतिर्लिंग कोणताही तर सोमनाथम. सोमनाथ ही पहिलं ज्योतिर्लिंग आहे. कृतम चेत् कृतम तच्च न कर्तव्यम त्वया पुनः वर्तनम विषमत्वेन नरकप्रामीरितम. त्या असणाऱ्या सोरटी सोमनाथांचं जर दर्शन केलं तर आपल्याला परत नरकाला जावं लागणार नाही, असं पवित्र असणारं लिंग सोमनाथांचं. शंभू भवी यदा यस्य शंभू भवति तस्य वै अशुभं च यदा भावी कथं तस्य शंभू भवेत. अशा भगवान सांब सदाशिवांचं असणारं चरित्र सांगत असताना आदरणीय सूत महोदय शवनकादिक मुनींना सांगत आहे की ज्या वेळेला चंद्रजी महाराजांचं असणारं लग्न झालेलं होतं, दक्षाच्या असणाऱ्या 27 कन्या त्यांच्या बरोबर होत्या, परंतु रोहिणी बरोबर चंद्राचं जास्त प्रेम असल्यामुळे 27 असणाऱ्या पत्न्यांना त्या ठिकाणी ते जीव लावत नव्हते, किंबहुना प्रेम करत नव्हते. आणि म्हणून दक्षाने समजावूनही ऐकलं नाही आणि मग त्या ठिकाणी चंद्रदेवाला शाप दिला. दक्ष राजाने तू क्षयरोगी बनशील. आणि मग क्षयरोगी बनल्यानंतर चंद्र ब्रह्मदेवाजवळ गेला. महाराज, मला शाप दिला. दक्ष महाराजांनी काहीतरी पर्याय सुचवा, या शापातून मुक्त होण्यासाठी काहीतरी करा. आणि मग प्रभास क्षेत्रामध्ये जा आणि तिथे भगवान शंकरांची आराधना कर. आणि मग ते चंद्रदेवजी महाराज प्रभास क्षेत्रामध्ये आले आणि प्रभास क्षेत्रामध्ये येऊन त्यांनी भगवान शंकरांची असणारी पिंड बनवली. म्हणतात की 1 करोड पार्थिव असणारे शिवलिंग चंद्राने बनवले आणि त्यांची उपासना केली. आणि मग उपासना केल्यानंतर तिथे भगवान शिव प्रगट झाले. आणि शिव प्रगट झाल्यानंतर चंद्रदेवाला आशीर्वाद दिला चंद्राला. आणि मग आशीर्वाद दिल्यानंतर तो क्षयरोगी होता चंद्र, कलंक लागलेला होता. तरीही भगवान शंकर त्या चंद्राला म्हणतात, ऐक, अरे तुझ्या नावाला कलंक लागलेला आहे, तू क्षयरोगी आहे, तरी पण मी तुला माझ्या मस्तकावर धारण करतो. भगवान शंकराने चंद्राला मस्तकावर धारण केलं, त्याचं कारण होतं. भगवान शंकर म्हणतात, अरे चंद्रा, तुझ्यामध्ये कितीही जरी दोष असले पण एक गुण आहे तुझ्यामध्ये. कोणता गुण आहे? अरे माझे असणारे परमात्मा आहे ना राम प्रभू, या राम प्रभूंच्या असणाऱ्या नावाला तुझं नाव जोडलं गेलं
रामचंद्र म्हटलं जातं. आणि म्हणजे माझ्या प्रभूच्या नामाला तुझं नाम जोडल्यामुळे आज मी तुला शिरोधार्य करत आहे. कृष्णचंद्र म्हटलं जातं. भगवान परमात्म्याला चंद्र हे नाव माझ्या प्रभूच्या नामाला जोडलं गेलं म्हणून तुला मी माझ्या मस्तकावर धारण करत आहे. पण भगवान शंकराने जो चंद्र आपल्या मस्तकावर धारण केला होता ना, तो द्वितीयचा चंद्र होता, पौर्णिमेचा चंद्र नाही. पौर्णिमेचा जर चंद्र पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला काळा डाग दिसेल, कलंक लागलेला दिसेल. द्वितीयचा जर चंद्र पाहिला तर द्वितीयाच्या चंद्रामध्ये आपल्याला कलंक दिसणार नाही. आणि म्हणून बालचंद्राला आपल्या असणाऱ्या मस्तकावर धारण केलं, जटेवर. का बालचंद्रमाला का धारण केलं? त्याचं कारण आहे, कारण बालक जो असतो ना, बालक त्याचं अंतकरण निर्मळ असतं, त्याच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार नसतात. आणि म्हणून बालचंद्र द्वितीयचा चंद्र भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केला. आणि त्याच ठिकाणी भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने प्रगट झाले. ते ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथांचं, सोमनाथ नावाचं असणारं ज्योतिर्लिंग. भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या अनेक कथा सांगितलेल्या आहेत. एक वेळेचा प्रसंग, रावणाची असणारी माता नित्य नेमाने भगवान शिवांचं पूजन करायची. भगवान शिवाचे उपासक रावण पण होता. रावणाने कधी कधी कैलास पर्वतावर जावं आणि भगवान शंकराची उपासना करावी. पण त्या रावणाला असं एक दिवस वाटलं, अरे अरे भगवान शंकराच्या कैलास पर्वतावर जायचं, उपासना करायची. माझी आई पण या ठिकाणी लिंग बनवते, त्यांची उपासना करतात. पण भगवान शंकराला जर आपण आपल्या असणाऱ्या लंकेमध्ये आणलं तर काय वागू होईल? आहा, रावणाला असं वाटल्यानंतर, रावणाच्या मनामध्ये असा विचार आल्यानंतर तो रावण भगवान शंकराच्या कैलास पर्वतावर त्या ठिकाणी येतो. आणि मग त्या ठिकाणी वार्तालाप सुरू होतो. अगोदर रावणाने शम्यताम शम्यतामनाथ तो या विप्रकारक तृणे कश्य कुठारो वै हन्यताम शीघ्रमेव, असे असणारे रावणजी महाराज भगवान शंकराच्या असणाऱ्या उपासनेसाठी त्या कैलास पर्वतावर आले. अरे म्हणतात की कैलास पर्वत त्या रावणाने आपल्या असणाऱ्या एका बाहूने त्या ठिकाणी हलवला होता. एवढी ताकद त्या रावणामध्ये होती. आणि तो असणारा रावण भगवान शंकराचा महान भक्त होता.
शिवाय या मंत्राचा जप करणे भगवान शिव प्रसन्न होत नाही. आणि मग तांडव नृत्य त्या ठिकाणी रावणाने भगवान शंकरांना प्रसन्न होण्यासाठी केलं ते तांडव नृत्य. शंकर देवेश पाहि शंभो शिवेति च दृष्टादस्मात् त्रिलोकेश खलहन भक्तवत्सलः. भगवान शिव रावणावर प्रसन्न झाले. रावणा, अरे तुझ्यासारखी असणारी उपासना करणारा भक्त तर मला माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा भेटला. सदिश्यस्य फलं जातं सम्यक् जातं तु शिष्यतः शांतात्मने सुवीराय दत्तं यद तुलं बलम्. असे असणारे भगवान सांब सदाशिव रावणावर प्रसन्न झाले. रावणा, काय मागायचं ते माग, मी तुझ्यावर संतुष्ट आहे. तांडव नृत्य केलं रावणाने भगवान शंकरांच्या समोर आणि भगवान शिव प्रसन्न झाले. अहो, माझे असणारे भूत भावन भोलेनाथ प्रसन्न झाल्यानंतर रावण भगवान शंकरांना म्हणतो, महाराज, कैलास पर्वतावर मला यावं लागतं तुमची उपासना करण्यासाठी. महाराज, तुमची साधना करण्यासाठी, पूजन करण्यासाठी मला लंकेवरून या कैलासावर यावं लागतं. महाराज, माझी इच्छा आहे. अरे रावणा, तुझी इच्छा तरी नेमकं काय आहे? महाराज, तुमचा असणारा आत्मलिंग मला माझ्या लंकेमध्ये घेऊन जायचंय तुम्हाला. माझ्या लंकेमध्ये घेऊन जायचंय तुम्हाला. मला लंकेमध्ये घेऊन जायचं आहे. असं म्हटल्यानंतर भगवान शिव म्हणतात, हो का, ठीक आहे. आणि भगवान भोलेनाथांनी विचार केला, जर रावणाच्या लंकेमध्ये जर मी जर गेलो तर हा रावण मरण पावणार नाही. कारण माझा असणारा आत्मलिंग जर रावण जर लंकेमध्ये घेऊन गेला तर लंकेमध्ये कोणताही शूरवीर असणारा योद्धा आला तरी रावणाला पराभूत करू शकणार नाही. भगवंताने लीला केली. परमात्म्याने सांगितलं, तथास्तु रावण, मी माझा असणारा आत्मलिंग तुला देत आहे. रावण आनंदित झाला. भगवान शंकरांना प्रणाम करत आहे, देवा, महादेवा, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली. महादेव मनातल्या मनात म्हणायला लागले, पहिलाच भक्त भेटला की जो स्वतःला घरामध्ये मलाच पूजा करण्यासाठी घेऊन जात. पूजन मैं विधाता आत्मलिंग हातामध्ये घेतल्या घेतल्या रावणाच्या ठिकाणी अहंकार झाला. मीच विधाता, मीच या असणाऱ्या पृथ्वीचा सम्राट. आज आत्मलिंग माझ्या हातामध्ये आलेला आहे, मी संतुष्ट झालो. आणि रावणजी महाराज निघाले, भगवान शंकरांचा असणारा लिंग घेऊन निघाले. आणि जात असतानाच याच दक्षिणेला निघाले हिमालयातून. आणि याच असणाऱ्या महाराष्ट्रातून जात असताना वैद्यनाथ असणारं पवित्र असणारं क्षेत्र त्या दंडक अरण्यातून रावण चाललेला होता. आणि जात असताना संध्याची वेळ झाली. आणि संध्याची वेळ झाल्यानंतर रावणाने विचार केला, आपण ब्राह्मण आहोत. आणि लघुशंकाही लागली रावणाला.
आणि म्हणून आपण कुठेतरी या ठिकाणी लघुशंका करावी आणि स्नान करून परत असणाऱ्या 8 लिंगाला आपण घेऊन जाऊ. पण भगवान शंकराने सांगितलं होतं, रावणा जर हे लिंग जर खाली ठेवलं ना जमिनीवर तर परत या ठिकाणी ते उचलता येणार नाही. या जगातली कोणतीच शक्ती त्याला हलवू शकता ही रावणाच्या ध्यानामध्ये होतं. आणि म्हणून रावणाने शोध घेतला आणि तेवढ्यामध्ये गायी चालणारा असणारा गोप त्या ठिकाणी रावणाला दिसला आणि रावणाने आपलं विमान खाली उतरवलं आणि त्या गोपाला हाक मारली. अरे गायी बोलणारा गोपाळ त्या ठिकाणी आला आणि रावणाला विचारतो, महाराज काय काय काम आहे? अरे हे माझं आत्मलिंग आहे ना, भगवान भोलेनाथांचं हे शिवलिंग तू हातामध्ये धर. मी माझा असणारा बाह्य विधी उरकून लगेच येतो. आणि मग ते असणारा लिंग त्या गोपाळाच्या हातामध्ये दिलं. होते गोपाळ गोपाल नव्हते, गणपती बाप्पाच गोपाल बनून आलेले होते. भगवान परमात्म्याने त्यांना पाठवलेलं होतं. गणेशाला गायी ओळण्याचं नाटक गणपती बाप्पा करत होते आणि ते लिंग गोपाळाने हातामध्ये घेतलं आणि ते भगवान परमात्म्याचं लिंग गोपाळाला सहन झालं नाही. आणि मग गणपती बाप्पाने विचार केला, आता ही वेळ आलेली आहे या लिंगाला खाली ठेवण्याची. आणि मग चांगली जागा पाहिली आणि त्या जागेवर असणार ते लिंग भगवान शिवांचं असणार ते ज्योतिर्लिंग त्या गोपाळाने जमिनीवर ठेवून दिलं. आणि ठेवल्यानंतर तो गोपाळ बाजूला झाला आणि तेवढ्यामध्ये रावणजी महाराजांनी आपला बाह्य विधी उरकला आणि रावणजी महाराज त्या ठिकाणी परत या ठिकाणी आले. आणि गोपाळाने रावणाला पाहिलं. शिवलिंग खाली ठेवण्याला पाहिलं गोपाळाने. रावणाला क्रोध आला. अरे शिवलिंग या बालकाने खाली ठेवला. गोपाळाला फटकारला. गोपाळ रडायला लागला आणि गोपाळ म्हणाला, महाराज माझ्या हाताला कळ लागली. रावणजी महाराजांनी विचार केला. गोपाळ घाबरला आणि घाबरलेला गोपाळ त्या ठिकाणी निघून गेला आणि रावणाने आपल्या शक्तीचा परिचय दिला. माझ्या असणाऱ्या अंगामध्ये खूप मोठं बल आहे. हे देवेश पाही शंभो शिवेचा. पण अति असणार भगवान परमात्म्याचं शिवलिंग रावणाला हल्लं नाही. शिवलिंगाचा वरचा असणारा स्तंभ त्या ठिकाणी मुरगळला गेला आणि रावण त्या ठिकाणी थक्क झाला. पण ते शिवलिंग हलायला तयार नाही. हिमालयाला हलवणारा रावण आज या ठिकाणी शिवलिंगाच्या समोर परास्त झाला, पराभूत झाला आणि खिन्न झाला रावण. अरे अरे, जे शिवलिंग मी भगवान शंकरांकडून आणलं होतं माझ्या आई त्या शिवलिंगाची पूजा मी माझ्या लंकेमध्ये जाऊन करणार होतो. ते शिवलिंग आज याच भूमीमध्ये विद्यमान झालं. आणि मग रावण खिन्न मनाने तसाच त्या शिवलिंगाला प्रणाम करून रावण पुढे निघाला. आपल्या पुष्प विमानामध्ये बसला आणि रावण निघून गेला. पाही शंकर देवेश पाही शंभो शिवेतीच. आणि ते असणार या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग आहे ना, त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे वैद्यनाथ नावाचं असणारं ज्योतिर्लिंग. आजही आपण जर वैद्यनाथाला गेलो तर आपल्याला ते शिवलिंग तसं हल्लेलं दिसन. रावणाने खूप प्रयत्न केला मात्र शिवलिंग त्याच ठिकाणी स्थिर राहिलं. अशी पवित्र भूमी असणारी ती वैद्यनाथांची असणारी भूमी आहे. त्याच ठिकाणी भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रगट झाले आणि आजही ते आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. आजही आपल्या असणाऱ्या भक्तांना दर्शन देतात. तेच असणारं लिंग आजही आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो
आणि म्हणून या असणाऱ्या वैद्यनाथ असणाऱ्या लिंगाची कथा जो कोणी श्रवण करतो ना त्याला वैद्यनाथ लिंगाचं दर्शन केल्याचं पुण्य प्राप्त होतं। आणि म्हणून अशी पवित्र असणारी भगवान वैद्यनाथाच्या ज्योतिर्लिंगाची असणारी कथा ब्रह्मदेवजी महाराज देवर्षी नारदांना सांगत आहे आणि सूत महोदय शौनकादिक मुनींना सांगत आहे। असा सुंदर अशा प्रकारचा संवाद। स्वामीन शंभो महादेव सर्वदा भक्तवत्सल पाही माम शरणापन्नम तद्भक्तम दीन मानसम। केदारेश्वराच्या असणाऱ्या लिंगाची या ठिकाणी उत्पत्तीची कथा सांगत आहे। केदारेश्वर हिमालयामध्ये त्या ठिकाणी केदारेश्वरांचं मंदिर आहे। त्याच हिमालयामध्ये बद्री वनामध्ये नर आणि नारायणाने उपासना केली आणि खूप खडतर अशा प्रकारची असणारी उपासना नर आणि नारायण भगवान परमात्म्याने केली होती। अनेक दैत्यांचा वध केला। सहस्रकवची नावाचा एक दैत्य भगवान सूर्यदेवाने त्याला वरदान दिलेलं होतं। 1000 कवच ज्याच्या अंगावर होते असा सहस्रकवची नावाचा दैत्य त्या नर नारायणाबरोबर युद्ध करण्यासाठी आले आणि नर नारायणाबरोबर युद्ध करण्यासाठी आल्यानंतर त्या सहस्रकवची नावाच्या दैत्याला वरदान होतं, तुमच्या अंगावरचं एक जरी कवच कोणी तोडलं तर त्याला मरावं लागेल असं वरदान असणारा सहस्रकवची नावाचा दैत्य नरनारायणाबरोबर युद्ध करण्यासाठी आले आणि युद्ध सुरू झालं। पहिल्यांदा नारायण उठले, नारायणाने युद्ध केलं। नरजी महाराज तपश्चर्यासाठी बसले होते, नारायणाने एक कवच तोडलं आणि मरायचं नाटक केलं आणि नर उठला आणि नराने परत युद्धाला सुरुवात केली। तर नराने ज्या वेळेला तपश्चर्यातून उठल्यानंतर पहिल्यांदा नारायणाला जिवंत केलं आणि ते नारायण परत तपश्चर्याला बसले आणि 1000 वर्ष निघून गेल्यानंतर एक कवच तुटायचं। असे त्याचे 999 कवच तोडले देवांनी। 999 कवच तोडल्यानंतर तो सहस्रकवची नावाचा दैत्य होता ना, त्याने विचार केला 999 तोडले, एक काय आता त्यांना तोडायला महाग आहे का? एक जर तोडलं तर मी जगणार नाही। आणि म्हणून तो सहस्रकवची नावाचा दैत्य सूर्यदेवामध्ये जाऊन लपला, सूर्यामध्ये जाऊन लपला। लक्षपूर्वक ऐका। आणि वेळ होती नराची त्याला मारण्याची, पण कर्म किती कठीण असतं पहा। कर्म कधी माणसाला सोडत नाही। कर्मणा जायते जंतुः कर्मण नैव विलीयते सुखम दुःखम भैक्षेमम कर्म नैव विपद्यते। कर्म कधी कोणाला सोडत नाही। तो सहस्रकवची नावाचा दैत्य होता ना सूर्यामध्ये लपलेला, तोच द्वापार युगामध्ये कुंतीनं ज्या वेळेला उपासना केली आणि उपासना केल्यानंतर सूर्यदेवाने जो कुंतीला पहिला पुत्र दिला ना कर्ण, तो सहस्रकवची नावाचा दैत्य कर्ण बनून आला होता। आणि म्हणून महाभारताच्या युद्धामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन युद्ध करत होते कर्णाबरोबर, अर्जुनजी महाराज आणि रथचक्र गुंतलं आणि रथचक्र गुंतल्यानंतर मग कर्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना बाण मारू नको, माझं रथचक्र गुंतलेलं आहे आणि मला रथचक्र काढायचं आहे। रथचक्र काढण्यासाठी कर्ण खाली उतरला आणि रथचक्र काढत असताना श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, बघतो काय, त्याच्या कंठामध्ये बाण मार। अर्जुनाने देवाला सांगितलं, अरे देवा त्याच्या हातामध्ये शस्त्र नाही, निशस्त्र आहे, अरे विसरला का? सर्वांनी मिळून त्या ठिकाणी अभिमन्यूला मारलं होतं, त्याच्या हातामध्ये शस्त्र राहिले नव्हतं, विसरला का? अधर्माचं युद्ध यांनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून अधर्म कर। कधी कधी धर्म टिकवण्यासाठी अधर्म पण करावा लागतो। अर्जुना बाण सोड, अर्जुनाने बाण सोडला। सांगणारे कोण होते? नारायण होते आणि मारणारा कोण होता? नर होता। तोच नर अर्जुन बनून आला होता आणि तेच नारायण कृष्ण बनून आलेले होते। ते असणारे नर नारायण भगवान केदारेश्वर त्या ठिकाणी प्रगट झाले आणि धड तिथे आहे भगवान परमात्म्याचं असणारं मस्तक म्हणतात की पशुपतीनाथाला आहे। आजही केदारेश्वराला गेलं तर आपल्याला दर्शन होतं भगवान परमात्म्याचं। खूप सुंदर अशा प्रकारची असणारी केदारेश्वराची असणारी यात्रा। माणसं किती थकले तरी ज्या वेळेला केदारनाथला वर जातात ना आणि ज्या वेळेला केदारेश्वराचं दर्शन करतात त्यावेळेला
कितीही थकलेला माणूस असू द्या, पण शांत झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद आहे त्या ज्योतिर्लिंगामध्ये केदारेश्वराच्या. अशा केदारेश्वरांची असणारी कथा ब्रह्मदेवजी महाराजांनी देवर्षी नारदांना सांगितली. त्र्यंबकेश्वराच्या असणाऱ्या ज्योतिर्लिंगाची कथा सांगत आहे. गौतम ऋषीचा असणारा प्रसंग आपण ऐकलेला आहे, पण आपल्या जवळ असणारा ज्योतिर्लिंग असल्यामुळे 2 मिनिटांमध्ये सांगतो पहा. गौतमांचा असणारा आश्रम आणि ते गौतमजी महाराज त्या आश्रमामध्ये राहून अनेक साधू संतांची सेवा करायचे. एक वेळेचा प्रसंग, स्कंद आणि गणपती त्या ठिकाणी स्कंद गायी ओळण्याचं काम करत आहे आणि गणेशजी भगवान त्या ठिकाणी एक असणारी गायीच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि गौतमांची असणारी जी शेती होती ना, त्या शेतीमध्ये घुसले आणि त्यांच्या असणाऱ्या शेतीचं नुकसान करायला लागली ती गाय. आणि म्हणून गौतमांना वाटलं, अरे अरे चांगल्या असणाऱ्या धान्यांचं या ठिकाणी नुकसान होत आहे. आणि म्हणून गौतमांनी हात वर केला गौतम ऋषींना. तेवढ्यामध्ये ती गाय खाली मरून पडली. आणि मरून पडल्यानंतर हे ऋषीमुनींनी पाहिलं आणि त्या गौतमाला सांगितलं, तुला गोहत्येचं पातक लागलं गौतमा. गौतमांनी ती गाय मारलीच नव्हती, तरीही ही भगवंताची लीला आहे. गोहत्येचं पातक लागलं म्हटल्यानंतर मग गौतम ऋषींनी त्या ठिकाणी खडतर अशा प्रकारची तपश्चर्या केली. कथाभाग आपल्याला माहीत आहे. आणि मग तपश्चर्या केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान सांब सदाशिव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर म्हणतात की तिन्ही देव प्रगट झाले गौतमाची तपश्चर्या. असं असणारं ते त्र्यंबकेश्वराचं असणारं ज्योतिर्लिंग आहे. गौतमांना आशीर्वाद दिला. त्याच ठिकाणी गंगा प्रकट झाली गोदावरीच्या रूपामध्ये. आणि गोदावरीच्या रूपातून ती असणारी गंगा महाराणी प्रगट झाली. आणि तीच गंगा खाली पावन कर कुशावर्तातून निघाली आणि गौतमांच्या आश्रमातून त्या ठिकाणी गेली. आणि ज्या ठिकाणी ती गाय पडली होती त्या गायींचाही उद्धार केला. किंबहुना ते गोहत्येचं पातक धुवून टाकलं. अशी जगाला पावन करणारी पतित पावन असणारी ती गंगा त्या ठिकाणी गौतमांमुळे प्रगट झाली. आणि म्हणून तिचं एक नाव आहे गौतमी. बोलिए श्री गौतम जी महाराज की जय. गंगा महाराज आणि त्र्यंबकेश्वरांचं असणारं ते ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रगट झालं. सज्जनो, अशा असणाऱ्या ज्योतिर्लिंगाच्या सुंदर सुंदर असणाऱ्या कथा या ठिकाणी आपली वेळही संपत आलेली आहे. ओहो हो, 12 ज्योतिर्लिंगाच्या असणाऱ्या कथा आहे. आपण उद्याच्या असणाऱ्या कथेमध्ये या सर्व कथांचं चिंतन करणार आहे. सर्व कथांचं. ज्योतिर्लिंगाच्या कथा का ऐकायच्या? कारण 12 ज्योतिर्लिंगाची आपण पदयात्रा करू शकत नाही, आपण ज्योतिर्लिंगाचं दर्शन करू शकत नाही. म्हणून त्या 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा ऐकल्यानंतर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्याचं पुण्य प्राप्त होईल. म्हणून तर या शिव महापुराणामध्ये 12 ज्योतिर्लिंग आणि उपज्योतिर्लिंगाचं वर्णन केलेलं आहे. त्या सर्व कथा आपल्याला ऐकायच्या आहे. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या प्रसंगामध्ये राहिलेल्या बाकीच्या असणाऱ्या लिंगांच्या कथा आपण उद्या ऐकणार आहोत. उद्याच्या शिवरात्रीच्या महापर्वणीवर भगवान शिवप्रभूंची शिवरात्रीची असणारी कथा जी ऐकल्यानंतर खूप मोठं पुण्य प्राप्त होतं. अशी पवित्र असणारी शिवरात्रीची कथा आपल्याला उद्याच्या असणाऱ्या कथेमध्ये ऐकायची आहे. आणि म्हणून पवित्र असणारी भगवान सांब सदाशिवांची ही पवित्र गाथा आपण श्रवण करत आहोत. म्हणून हे वाघ पुष्प भगवान शिवांच्या चरणी समर्पित करतो. लक्षपूर्वक ऐका. गेली 7 दिवसापासून आपण ही कथा ऐकतो, दररोज ऐकतो. केळेश्वराच्या या प्रणांगणामध्ये आपल्याला ही 7 दिवसाची 8 दिवसाची कथा ऐकूनही कधी कधी माणसाच्या ध्यानामध्ये राहणार नाही, लक्षामध्ये राहणार नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी मातोश्री कीर्तन या चॅनलच्या द्वारे ही कथा या ठिकाणी रेकॉर्ड करत आहे आणि ती रेकॉर्डिंग पण केलेली आहे. म्हणून आपल्या जवळ प्रत्येकाजवळ मोबाईल आहे.
प्रत्येकाने मातोश्री कीर्तन नावाचा चॅनल काढायचा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या चॅनलवर आपली झालेली ही कथा ऐकायची आहे. परत परत आपल्याला ऐकायला भेटेल. विठ्ठलपंत महाराज काय परत परत दररोज येऊ शकत नाही, पण झालेली कथा तुम्ही 8 दिवसाची त्या चॅनलवर दररोज ऐकू शकतात. आणि म्हणून असं सुंदर अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे. सुंदर अशा प्रकारचा तो चॅनल आहे मातोश्री कीर्तन चॅनल. त्या चॅनलवर ही कथा आपण ऐकायची आहे, श्रवण करायची आहे. आणि विविध प्रकारच्या असणाऱ्या कथा त्या चॅनलवर कीर्तन महापुरुषांचे कीर्तनही आपल्याला ऐकायला भेटतील. आणि म्हणून याचाही आपण लाभ घ्यायचा आहे. ही भगवान सदाशिवांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो.